हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज जरा सकाळ सकाळी घाईच होती कारण आज चिमणीला वजन करण्यासाठी अंगणवाडीत घेऊन जायचं होतं आणि त्यात सकाळच्या कामाची गडबड उडालेली कारण पाणी भरायचं, अंघोळ, कपडे सगळी कामे तशीच राहिली होती। चिमणी सकाळ सकाळी खेळत बसली होती म्हणून पटकन सकाळी कामे उरकून घेतली आणि मग पटकन अंघोळ करून घेतली कारण स्वयंपाक पण बनवायचा बाकी राहिला होता आणि चिमणीचे पप्पा तर एकला जेवण्यासाठी घरी येतात, पण म्हटलं आधी अंगणवाडीतून येऊ मगच स्वयंपाक बनवू आणि जरी उशीर झाला तर पटकन खिचडी पण बनवून टाके। मग काय घेतला आधी चिमणीला तयार कराय आणि आजकाल हिचे नखरे एवढे वाढलेत की कोणतीही गोष्ट करत असली की हात पकडते, काही करूनच देत नाही। खरंच हिला तयार करणं ना एक टास्कच बनलाय माझ्यासाठी आणि काजळ जरी लावायला गेले ना तर अख्खं तोंड काळं करून घ्यायचं असतं हिला। मॅडम जसं मोठं होत चालले तसं मॅडमचा नखरा सुद्धा वाढत चालला आहे। सगळी मला सारखे टोमणे मारत असतात की ही तर सुरुवात आहे, अजून पुढं पुढं बघ काय काय होतंय। त्यांचं असलं बोलणं ऐकलं की भीतीच वाटते का अजून काय काय बघायचं राहिले की काय माहिती असं वाटतं। खरं तर ना चिमणी खूप जास्त शांत आहे, तिचा आगाऊपणा जरी असला ना तरी तिनं रडत अजिबात नाही, कोणाकडेही जाते कोणाजवळही खेळते। शेवटी तिनं लहान आहे, लहान बाळ दमवणार नाही तर कोण दमवणार। हा मला थोडे प्रॉब्लेम येतात कारण मी तिला एकटी सांभाळते ना, त्यामुळे मला थोडा त्रास होतो, पण ठीक आहे। आणि हो, काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये मी आई साहेब बोलले, तर मला खूप साऱ्या कमेंट आल्या, तुमची सासू आहे का, तुमची मम्मी आहे का, तर मी त्या सगळ्यांना सांगेन रक्ताच्या नात्यापेक्षा माझ्याकडे मांडलेली नाती जास्त आहे, तर मी त्यांना आई मानते म्हणून मी त्यांना आई साहेब बोलते। पण खरंच छान वाटलं की तुम्ही सगळे एवढे आमच्या फॅमिलीकडे लक्ष देताय की नवीन कोणी एंट्री करताच तुम्हाला प्रश्न पडतोय की हे कोण आहे। आई कामाला जात असते त्यामुळे ती व्हिडिओमध्ये आपल्या येत नसते, त्या दिवशी घरी होती त्यामुळे आली। आणि ह्या आई साहेब चिमणीच्या आत्तीच्या सासूबाई आहे। आता तुम्ही चिमणीला एवढा वेळ झाले बघते, आता बघा तिनं पटकन पालती पडते, म्हणून ना मला खूप जास्त भीती वाटते हिला एकटीला सोडायला, कारण हिला काय झालं तर चिमणीचं पप्पा काय मला सोडत नसतेत बाबा। पप्पाची जरा लाडकीच आहे ना ती, त्यामुळे जरा तिच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागते। आईने कितीही जीव लावला मुलीला तरी मुलगी शेवटी बापाचीच होते, कारण त्या दिवशी सकाळ सकाळी चिमणीचे पप्पा फक्त ना रडल्याचे नाटक करत होते तर चिमणी एवढी जोरात जोरात रडत होती ना की काय सांगू तुम्हाला। मी तर विचार करत होते की एवढ्याशा जीवाला काय कळत असेल बरं, आणि तिला जरी कोणी ओरडलं ना तरी सुद्धा ना ती रडायला लागते आणि त्या लोकांना पुन्हा इग्नोर करायला लागते, त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही। खरंच आजकालची लहान मुलं ना खूप जास्त हुशार झालेले आहेत। आपल्या चॅनलवर खूप साऱ्या ताई आहेत ज्यांचं की छोटं बाळ आहे, ते सुद्धा त्यांच्या बाळाच्या ना मज्जा मस्ती माझ्यासोबत शेअर करतात, मला खरंच खूप छान वाटतं। आणि त्यांच्यामुळे ना मला चिमणीला ना सांभाळणं जरा जास्त सोपं जातं, कारण ज्यांचं बाळ मोठं आहे ना त्यांच्याकडून मला आयडिया भेटते की चिमणी आता पुढे पुढे काय काय करणार आहे। त्यामुळे ना खरंच सगळ्यांना थँक्यू, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ना मला जरा हेल्प होते चिमणीला सांभाळायला। आणि सगळे मी जिथं पण चुकते ना तिथं मला सगळे सांगतात की असं करू नको ताई, तसं करू नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको। खरंच थँक्यू सगळ्यांना की तुम्ही सगळे एवढे म्हणजे माझी काळजी करताय। आणि तुम्हाला वाटत असेल की मी एवढ्या सगळ्या रेसिपी बनवते म्हटलं हे गचा गचा खात असेल, तर तसं काही नाहीये। त्या सगळ्या रेसिपी जास्त करून मी चिमणीच्या पप्पांच्यासाठी बनवत असते, मी खाते पण कमी प्रमाणात खाते, जेणेकरून मला आणि चिमणीला त्रास होणार नाही। आता काही गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत म्हटलं चिमणीच्या पप्पांना पण खाऊ न देणं हे काय बरोबर नाही ना, म्हणून बनवते। आणि आता बनवलंय म्हटलं आपल्याला थोडी दम निघणार आहे म्हणून थोडंफार खाऊन घेते। तसंही मला काय वाटतं माहिती आहे का, आपण जेवढं नाजूक राहील ना तेवढं आपलं बाळ पण नाजूक होतं, त्यामुळे थोडंफार खाल्लंच पाहिजे। कारण मी चिमणी 1.5 महिन्याची असल्यापासून ना तिखट वगैरे थोडं थोडं खायला चालू केलेलं आहे आणि चिमणीला काहीच कधी त्रास नाही झाला, त्यामुळे मला वाटते की ती स्ट्रॉंग आहे। आज ना मी चिमणीला ना सँडल घालत होते पिंक कलरचा, बघा किती मस्त वाटतोय ना, मला खूप छान वाटलं, तिला मी पहिल्यांदा सँडल घातला होता। बघा एवढा वेळ झाला मी तुमच्यासोबत गप्पा मारते तरी ही चिमणीचं आवरायचं काय नाव घेणा गेले। एवढ्या वेळात तर हिरोईन सुद्धा तयार झाली असते मेकअप शेकअप करून। आता येणाऱ्या ना 9 तारखेला चिमणी 5 महिन्याची होणार आहे, तिला 6वा महिना चालू होणार आहे आणि एकदा का 6 महिने कंप्लीट झालं की मग तिचं खाय प्यायचं चालू, मग माझं जरा थोडं टेन्शन कमी होऊन जाईल। खूप साऱ्या जणांच्या ना कमेंट येतात की ताई चिमणीचं नाव काय आहे, का तुम्ही तिला चिमणीच बोलता का तिचं नावच चिमणी ठेवलंय, तर मी सगळ्यांना सांगेन, जे जुने आहेत त्यांना तर माहीतच आहे पण जे नवीन आहेत ना त्या सगळ्यांना सांगेन तिचं नाव समर्थ आहे। स्वामींच्या आशीर्वादामुळे ती माझ्या आयुष्यात आहे म्हणून मी तिचं नाव स्वामींच्या नावावर समर्थ असं ठेवलंय। तसंही ना मला स्वामीनी नाव छान वाटतंय, पण समर्थ नाव ठेवायच्या आधी हे नाव माझ्या ह्याच्यात ऐकण्यात आलंच नव्हतं, नाही तर मी तेच नाव ठेवलं असतं। आता चिमणीचा दाखला वगैरे सगळं काढलेलं आहे म्हटलं, त्यामुळे असू दे, स्वामीनी काय आणि समर्था काय सगळं स्वामींचीच नाव आहेत। आणि असं पण चिमणी पोटात असतानाच माझी नाव फिक्स झाली होती, मुलगा झाला तर समर्थ आणि मुलगी झाली तर समर्थ, त्यामुळे ही आपली छोटीशी समर्थ आहे। कशी आहे सांगा। चला फायनली आमच्या मॅडम तर तयार झालेल्या आहेत, खूप उशीर झाला होता, म्हटलं जाऊन यावं, अजून स्वयंपाक वगैरे तर राहिलेला आहे, म्हटलं चिमणीला चिमणी चल जाऊया आता। चिमणी आता खेळायच्या मूडमध्ये होती, तिला म्हटलं बाई ग आपण आल्यानंतर मज्जा मस्ती करूया, उशीर होईल, पप्पाला स्वयंपाक बनवायचा। तिला मग खाली टाकून दिलं, म्हटलं थोड्या वेळ खेळ, तोपर्यंत मी माझं पटकन आवरून घेते। आणि तिला खेळता खेळता जर खाली टाकलं ना रडायला लागते, मग काय हा
डोरेमॉन फिरवायचा आणि द्यायचा वाजवायला. आणि ह्या डोरेमॉनचं मी डमरू काढून ठेवलाय, त्यामुळे त्याची फक्त हातच हलते आणि तेच ती बघत बस. फायनली आम्ही आवरून अंगणवाडीमध्ये आलो होतो. असं बघितलं ना आपल्या शाळेची आठवण येते. मला खरंच आता शाळेत जावं वाटतं, त्या टाइमला शाळेत जावं वाटत नव्हतं. आणि तुम्हाला अंगणवाडी दाखवते किती मस्त आहे, किती छान छान असं काढलं होतं ना, ते बघून खरंच मस्त वाटत होतं. पूर्ण अंगणवाडीमध्ये चित्र, ABCD सगळं म्हणजे शिकण्यासारखं लहान मुलांचंच होतं. मस्त वाटत होतं ते बघायला. 1 तास बसलो पण मॅडम काय आली नाही, म्हटल्यावर घरी निघून आलो कारण स्वयंपाक बनवायचं होतं. आणि 1 तास बसल्यामुळे आम्हाला यायला 12 वाजल्या होत्या. तर खूप उशीर झाला होता. गॅस सुद्धा पुसला नव्हता. म्हटलं चला पटकन पुसून घेऊ. त्यामुळे आल्या आल्या आधी चिमणीला झोपे घातलं, तशी ती पटकन झोपून गेली कारण तिनं फिरायला गेल्यानंतर ना तिला जाम झोप येते, ते आल्या आल्या झोपीत जाते. आणि उशीर पण झाला होता, त्यामुळे मी आता जास्त काय बनवत बसणार नव्हते, फक्त डाळ भात बनवणार होते. कारण दुसरं काय बनवत बसले आणि चिमणी उठली तर मग सगळंच राहून जाईल. म्हटलं डाळ भात घातला की टेन्शन गेलं. म्हटल्यावरच आधीच किचन साफ करायला घेतलं, कारण किचनवर घाण वगैरे असेल, राडा असेल ना, तर स्वयंपाक बनवायची इच्छाच होत नाही. आधीच एवढं किचन आहे आणि त्याच्यावर राडा म्हटल्यावर नको वाटतं. आता मी एक कमेंट येते मला सारखी त्याच्याबद्दल तुमच्याशी थोडं बोलणार आहे, कारण हा प्रश्न ना सगळ्यांच्याच मनात असणार आहे हे मला पण माहित आहे. कारण हा प्रश्न एक टायमिंगला माझ्या सुद्धा मनामध्ये येत होता. तर काही लोक मला अशी कमेंट करतायत की ताई तू स्वामी सेवा करते आणि नॉनव्हेज खाते. तर मला असं वाटतंय त्या लोकांना बहुतेक स्वामी सेवांच्याबद्दल काय माहित नसणार आहे. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की जे स्वामी सेवा करतात ते नॉनव्हेज वगैरे खात नाही. त्यांना सांगेन हा खूप असे स्वामी भक्त आहेत जे नॉनव्हेज खात नाही. पण मी त्यांना ना त्या कमेंटचं उत्तर असं दिलं की ज्यांच्या घरामध्ये देव आहेत ते सुद्धा नॉनव्हेज खात नाहीत का? खूप असे देव आहेत ज्यांना की बकरा वगैरे कट केला जातो, खंडोबाला बकरा कापला जातो, एकविराला कोंबडा कापला जातो, ते सुद्धा तर देवच आहेत ना. आणि मी सुद्धा सुरुवातीला सर्च केलं होतं की हा बाबा नुची स्वामी सेवा करते ते नॉनव्हेज वगैरे खातेत का, कारण मला हे असंच वाटायचं की ज्यांना स्वामी सेवा करते ते नॉनव्हेज नसतील खात. पण असं काहीच नाहीये. जे स्वामी सेवा करतात ना ते सुद्धा नॉनव्हेज खातात. आणि जरी नॉनव्हेज खाल्लं तर कोणी रोजच नॉनव्हेज नाही खात बसत. आता तुम्ही तर माझे डेली व्लॉग बघताच की महिन्यातून 1 ते 2 वेळाच आमच्या घरी फक्त नॉनव्हेज येत असतं. आणि जरी नॉनव्हेज बनलं तर कशी सेवा करायची वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी शिकलेली आहे. आणि मला लहानपणापासूनच नॉनव्हेज खायची सवय आहे आणि सवय लवकर सुटत नाहीत. असं पण मला सोडायची गरज नाही वाटत, कारण कोणताच देव असं म्हणणार नाही की बाई तू नॉनव्हेज वगैरे खातेस तर माझी सेवा वगैरे करू नको, मी काय तुला पावणार नाही. स्वामींची सेवा ही मनातून असते. मनातून गेलेला प्रत्येक भावना त्याच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि स्वामींची सेवा करण्यासाठी माझा जपच करावा, तारक मंत्रच म्हणावे, पारायणच वाचावे असं काही सुद्धा नाही. स्वामी या नावातच एवढी ताकद आहे ना की मी तुम्हाला काय सांगू. या नावातच नाक्या जगाचे दुःख हरण्याची ना ताकद आहे. त्यामुळे तुम्ही स्वामी नाव जरी घेतलं ना तरीही तुमच्याकडून ना त्याची सेवा केली जाते. त्यामुळे ज्यांना कुणी नव्याने स्वामी सेवा करायची असेल ना त्यांना प्रश्न पडत असेल की नॉनव्हेज खाऊ की नको, त्यांना मला वाटते त्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल कदाचित. आणि जरी नसेल भेटलं ना तरीही तुम्ही जाऊन युट्यूबला अजून सर्च करू शकता, तिथेही तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. आणि जेवढं नॉनव्हेज खराब आहे ना तेवढंच ते फायद्याचं सुद्धा आहे. कारण माझं C-सेक्शन झालं होतं आणि मला माहित नव्हतं की C-सेक्शन मध्ये भात वगैरे खात नाहीत आणि मी भात खाल्ला होता. त्यामुळे माझ्या टाक्यामध्ये पाणी झालं होतं. त्यामुळे मी जे टाके 10 दिवसांनी तोडणार होते ना ते टाके 25 दिवसांनी तोडले. आणि ते टाके हेल होण्यासाठी मला नॉनव्हेजनं जास्त मदत केली होती. 3 टाइमला अंडी वगैरे खात होते, ते सगळं गरम असताना, त्यामुळे टाके हेल होण्यासाठी मला लवकर मदत झाली. तर मला पर्सनली असं वाटतं की हा कोणताही देव असं नसेल म्हणत की हा बाबा माझी सेवा करताय तर नॉनव्हेज वगैरे नका खाऊ. हे माझं मत आहे, त्यामुळे मी नॉनव्हेज खाते. आणि मी माझं युट्यूब चॅनल खोललं ना त्या टायमिंगला सुद्धा माझ्याकडे ना स्वामी समर्थांची सेवा करणाऱ्या ताईंचेच ब्लॉग येत होते. त्यांचं बघूनच मी पण माझं युट्यूब चॅनल खोललेलं आहे. आणि त्या सुद्धा नॉनव्हेज खातात, त्यांच्या घरात सुद्धा नॉनव्हेज बनतं. त्यामुळे सुद्धा ना माझ्या मनातील सगळ्या प्रश्नाची उत्तरे मला त्याच टायमिंगला भेटली होती. त्यामुळे मी स्वामी सेवा चालू केली. कमेंट करणाऱ्यांना तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलंच असेल, त्याचबरोबर ज्यांना कुणाला अनेक मनात प्रश्न असतील ना त्यांना सुद्धा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. त्यामुळे ज्यांना कुणाला स्वामी सेवा चालू करायची असेल आणि त्यांनी नॉनव्हेज खात असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता. फक्त कसं आहे, ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाल त्या दिवशी स्वामी सेवा अजिबात करू नका. आणि जर तुम्ही संध्याकाळी नॉनव्हेज खाणार असाल तर सकाळी स्वामी सेवा करून घ्या. आणि तरीही तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही जाऊन युट्यूबला सर्च करू शकता. खूप सारे व्हिडिओ येऊन जातील तुमच्यासमोर, ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं मेन उत्तर भेटून जाईल. चला इथे मी डाळ भात तर लावला होता गॅसवर. खूप जास्त उशीर पण झालेला आहे. चिमणीचे पप्पा थोड्या वेळात येतील. हे होतं की नाही डाळ भात तर काय माहिती तोपर्यंत, कारण त्यांना 1 तासच लंच टाइम असतो. आणि सगळे खूप जास्त कमेंट करते ताई दादा काय काम करतो, दादा काय काम करतो. बापरे काय सांगू आता तुम्हाला. मुंबईला लोक काय काम करतात, कंपनीत कामाला जातात. तसं चिमणीचं पप्पा पण कंपनीतच कामाला जातात आणि कंपनी जवळच आहे, त्यामुळे घरीच डायरेक्ट जेवायला येतात. कारण सकाळ सकाळी एवढ्या लवकर मी तर डबा बनवून नाही देऊ शकत, कारण चिमणी लहान आहे. ती सकाळ सकाळी उठून बसते, त्यामुळे तिला घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये मी स्वयंपाक कशी बनवून देणार त्यांना. असं पण 2 किलोमीटरच्या अंतरावर तर कंपनी आहे. 5 मिनिटांमध्ये घरी येऊन जातात ते, त्यामुळे त्यांनी घरी येतात. त्यामुळे त्यांना 1 वाजता स्वयंपाक बनवून ठेवावा लागतो, कारण लंच टाइम 1 तासाचाच असतो. स्वयंपाक तर झाला होता पण आज गडबडीमध्ये मला नाश्ता करायला सुद्धा टाइम भेटला नव्हता, त्यामुळे खूप जोरात भूक लागली होती. म्हटलं चिमणीचं पप्पा आता 1 वाजता येतील, त्या टायमिंगलाच त्यांच्यासोबत आता जेवण करावं, काय आता खात बस. एवढ्यात बाजूला गोड दिसला, मग तोच घेतला खायला, कारण गोड म्हटलं की आपल्या तोंडाला आधीच पाणी यायला. खरंच मी एवढं गोड खाते ना की काय सांगू तुम्हाला. एवढं गोड नाही खायला पाहिजे, पण मला लहानपणापासून
लहानपणापासूनच गोड खायची सवय आहे, त्यामुळे ती सवय काय माझी सुटतच नाही. चिमणी पोटात होती ना त्या टायमाला तर एवढं गोड खायची इच्छा होत होती ना, एवढं गोड खायला घरामध्ये चिमणीच्या पप्पाने भरून ठेवलं होतं की काय सांगू, कारण मी कधी पण त्यांना मागायचे. चला काम तर झालं, आता चिमणीच्या आत्तीकडे जाऊया. ही बघा चिमणीची आत्ती 2 महिने जाऊन गावाला आराम करून आले आणि आता घरातला राडा काढलाय तिनं, फुल राडा. कर काम, मजा मारून आल्या नुसती. हे बघा फोटो सगळे फॅमिली. लाईव्ह नाही ग बाई, व्हिडिओ काढायला मी. तू लय 2 महिने मजा मारलेस ना, घे असंच पाहिजे तुला. चिमणीची आत्ती ना दिवाळीमध्ये ना भाऊबीजला ना गावाकडे गेली होती मम्मीकडे. ती आत्ता आल्या त्यामुळे तिला खूप जास्त काम पडलेलं आहे. जेवण्यासाठी चिमणीचे पप्पा घरी आले होते, म्हटलं मग जेवण करून ना तिला चिमणीला घेऊन जरा बाहेर बसले. पण ही चिमणी ना पप्पाकडे जाताच मला इग्नोर करायला लागते. पप्पाचं नीचं काय जमतं की काय माहिती. आणि येता जाता जरी कुणाची गाडी वाजली ना तिला असं वाटतं पप्पाच आले की काय, म्हणून ती सगळ्या गाडीवाल्यांना अशी बघत असते ना की काय सांगू. आई मुलीला भले 24 घंटे का समय ना, पण अर्धा तास पप्पा घेतो ना त्याच्यातच चिमणी ना पूर्ण पप्पाची होऊन जाते.